हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत। अशाच नवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला। तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल की पोलीस भरतीची मैदानी चाचणीची तारीख आता सगळ्याच जिल्ह्यांची जाहीर होणार आहे आणि वेगवेगळ्या तारखेलाच हे फिजिकल राहणार आहे। तर बऱ्याच छोट्या जिल्ह्यांचं 20 जानेवारीपासून फिजिकलला सुरुवात होणार आहे। तर त्यामध्ये आपण इथे 2 जिल्हे आज बघणार आहोत। तर हे जिल्हे कोणते आहे ते आपण सविस्तर इथे माहिती जाणून घेऊ। विद्यार्थी मित्रांनो, 2 जिल्हे आहेत, त्यामधला पहिला आहे ठाणे ग्रामीण। जर तुम्ही ठाणे ग्रामीण जिल्ह्याला पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर तुमचं फिजिकल येत्या 20 तारखेपासून होणार आहे। पोलीस उपअधीक्षक गृह मुख्यालय ठाणे ग्रामीण यांच्या कार्यालय, तर हे ठाणे ग्रामीणचं परिपत्रक इथे प्रसिद्ध झालेलं आहे। तर इथे पोलीस भरती करता येणाऱ्या उमेदवारांसाठी 5 बेड आरक्षित करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे। म्हणजे पोलीस भरती करता येणारे जे विद्यार्थी असतात ते जेव्हा ग्राउंड करतात तेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला शारीरिक इजा होते, तर अशा वेळेस या विद्यार्थ्यांसाठी इमर्जन्सी दवाखान्यामध्ये बेड उपलब्ध व्हावे याकरिता हे परिपत्रक दिलेलं आहे। तर या परिपत्रकावरून आपल्या असं लक्षात येते की येत्या 20 जानेवारीपासून ठाणे ग्रामीणचं फिजिकल राहणार आहे। पुढे दिलेलं आहे सन 2024-25 पोलीस भरती अनुषंगाने ठाणे ग्रामीण आस्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता आवेदन अर्ज मागवण्यात आले होते। तर तुमची शारीरिक चाचणी कुठे होणार आहे ते बघू। तर ही शारीरिक चाचणी तुमची मौलाना अब्दुल कलाम आझाद TMC हॉस्पिटलच्या बाजूला MM व्हॅली मुंब्रा TMC स्पोर्ट कॉम्प्लेक्स जिलानी पार्क रोडच्या पाठीमागे कौसा मुंब्रा ठाणे येथे घेण्यात येणार आहे। तर हा ॲड्रेस आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि येत्या 5-6 दिवसामध्ये तुमचं ॲडमिट कार्डसुद्धा यायला सुरुवात होईल। तर आता मित्रांनो, आता तयारीला लागायला हवं, कारण आता खूप वेळ कमी असल्यामुळं आपल्या तब्येतीची पण काळजी घ्यायला हवी आणि ग्राउंडची पण प्रॅक्टिस चांगली करायला हवी। तर पुढे आता दिलेलं आहे रायगड जिल्ह्याचं। तर रायगड जिल्ह्याचं सुद्धा फिजिकल म्हणजे शारीरिक चाचणी आपली 20 जानेवारीपासूनच होणार आहे। तर ज्यांनी रायगड जिल्ह्यासाठी फॉर्म भरले असेल त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय आनंदाची बातमी आहे। जे आपण 1-2 वर्ष प्रॅक्टिस करतो ती प्रॅक्टिस आता आपल्याला याच दिवशी कामी येणार आहे, ज्या दिवशी आपली शारीरिक चाचणी राहणार आहे। तर या दिवशी आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक चाचणी होणार असल्यामुळं आपल्याला व्यवस्थित डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे आणि त्याचप्रमाणे तिथे शारीरिक चाचणीसुद्धा आपली चांगली द्यायची आहे, जेणेकरून या वर्षीची वर्दीही आपल्यालाच मिळेल। अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थितरित्या सगळं करायचं आहे तिथे जाऊन। तर रायगड जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला अलिबाग पोलीस मुख्यालय अलिबाग तालुका अलिबाग जिल्हा रायगड परेड मैदान या ठिकाणी घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे। तर या ॲड्रेसवर आपल्याला आपलं ग्राउंड द्यायचं आहे। तर जेव्हा तुम्हाला हॉल तिकीट येईल त्यावर ॲड्रेस तुमचा व्यवस्थित दिला जाईल, तिथेच तुम्हाला जायचं आहे। तर मित्रांनो, ही होती अतिशय महत्त्वाची 2 जिल्ह्याची अपडेट। अशाच नवीन अपडेटसाठी आणि पोलीस भरतीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर पोलीस भरतीची माहिती सगळ्यात आधी दिली जाते। त्याचप्रमाणे व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल। आणि जे नवीन विद्यार्थी असतात त्यांनासुद्धा घाबरायचं कारण नाही, कारण ज्यांची पहिली भरती असते त्यांना थोडीशी भीती वाटते। तर भीती न बाळगता सगळी भीती मनातून काढून ज्या दिवशी तुमचं ग्राउंड असेल त्या दिवशी चांगल्या प्रकारे आपल्याला तिथे जायचं आहे आणि आपला जो परफॉर्मन्स आहे, म्हणजे आपली जी शारीरिक चाचणी आहे ते आपल्याला 100% तिथे द्यायची आहे। म्हणजे आपण जेवढी प्रॅक्टिस केली त्याप्रमाणेच आपल्याला तिथं करायचं आहे। तर मित्रांनो, ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट। तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट। पुन्हा भेटू अशीच एक नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।